नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. जर तुमचं लक्ष 70 पैकी 70 आणणं आहे केमिस्ट्रीमध्ये, आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात जास्त हेल्प करणार आहे बाळांनो. आज आपण वेगळ्या फॉर्मॅटमध्ये थोडेसे क्वेश्चन बघणार आहोत जे तुमचे 100% येणार आहेत बाळांनो. आज आपण केमिस्ट्री बद्दल बघणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला फिजिक्सचा हवा आहे, मॅथ्सचा हवा आहे, बायोलॉजीचा हवा आहे, प्लीज कॉमेंट करा. जितके जास्त कॉमेंट येतील त्या विषयावरती मी व्हिडिओ बनवेल बाळांनो. ठीक आहे, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. पण त्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो. ठीक आहे, लास्ट व्हिडिओचा विनर तन्मय पाटील होतो, ज्याला 1500 रुपीजचा अमेझॉन वाउचर गेलेले. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो बाळांनो. फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचे. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात. आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. 12वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. कुठूनही काही प्रश्न समजला, बोर्डाचा लीक प्रश्न झाला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येईल, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. ठीक आहे, चला बघूया आज आपण एक्झॅक्टली काय बघणार आहोत बाळांनो. बघा, आता जो तुमचा केमिस्ट्रीचा पेपर असतो बाळांनो, केमिस्ट्रीचा पेपर तुमचा 70 मार्काला येतो, बरोबर. 70 मार्काचा फॉर्मॅट काय असतो बाळांनो? काही प्रश्न तुमचे 4 मार्काला येतात, काही प्रश्न तुमचे 3 मार्काला येतात, काही प्रश्न तुमचे 2 मार्काला येतात आणि काही प्रश्न तुमचे 1 मार्काला येतात, बरोबर. आजच्या पेपरमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये मी 4 मार्काचे तुम्हाला आज 4 प्रश्न सांगणार आहे बाळांनो, जे तुमचे 100% येणार आहेत. 3 मार्काचे मी तुम्हाला 3 प्रश्न सांगणार आहे, 2 मार्काचे 2 प्रश्न सांगणार आहे आणि 1 मार्काचा 1 प्रश्न सांगणार आहे. हे असे प्रश्न सांगणार आहे बाळांनो जे 100% तुमचे येणार आहेत. जर या सगळ्या प्रश्नांचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 26 मार्क आज तुमचे फिक्स होऊन जाणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, फक्त पेन पेपर घेऊन बसा. चला सुरू करूया आपण व्हिडिओला. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येणार आहेत बोर्डात बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयरचे तुम्ही फीडबॅक बघू शकता. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी स्कोर केलेली बाळांनो, आणि अजून सुद्धा पॉसिबल आहे 90 ते 95 टक्केवारी. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात असं आहे का बोर्ड मला सांगून देतं प्रश्न? अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे. एका प्रश्नावरती 7-7, 8-8 दिवस स्पेंड केले जातात बाळांनो. फॉर एक्झाम्पल स्टेट अँपियर सर्किट लॉ, हा प्रश्न 12 वेळा विचारला गेलेला आहे. 13 वेळा विचारला जाण्याची शक्यता किती आहे? सगळ्यात जास्त आहे. मग तो प्रश्न नको का टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये? अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाला बनवलेलं आहे बाळांनो. आणि तेच प्रश्न, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतात. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो. 12वी बोर्डाचे मार्क प्रत्येक ठिकाणी बघतात. या गोष्टीची चूक नका करू फक्त. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. चला बघूया आता आपण केमिस्ट्रीचे सगळ्यात पहिले 4 मार्काचे प्रश्न बघूया बाळांनो, जे 100% गॅरंटेड तुमचे येणार आहे. 4 प्रश्न सांगतोय 100%. पहिला प्रश्न लिहून घ्या बाळांनो. प्रत्येक प्रश्न लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे, पहिला प्रश्न येणार आहे तुमचा डिफाईन. तुम्हाला 4 टर्म्स डिफाईन करायचे असतील बाळांनो. पहिली कोणती तुमची? पहिली म्हणजे तुमची कंडक्टर, दुसरी म्हणजे तुमची सेमी कंडक्टर, तिसरी म्हणजे तुमची कोणती बाळांनो? इन्सुलेटर, आणि चौथी म्हणजे तुमची कोणती बाळांनो? डोपिंग. या 4 गोष्टींच्या तुम्हाला डेफिनेशन लिहायच्या आहेत. प्रत्येक एक मार्काला तुम्हाला विचारलं जाईल. अशा पद्धतीने हा 4 मार्काचा प्रश्न तुमचा पक्का असणार आहे. या फक्त 4 डेफिनेशन जर लर्न करून गेले बाळांनो, तुमचे 4 मार्क फिक्स होणार आहेत. व्यवस्थित करून जा या प्रश्नाला. आता हा प्रश्न काय येणार आहे मी माझ्या मनाने सांगतोय का नाही? हा प्रश्न जेव्हापासून सिलेबस चेंज झाला बाळांनो, तुमच्या परीक्षा 3 फेज मध्ये होतात. ठीक आहे, पहिली तर तुमची मार्च मध्ये परीक्षा होते, त्यानंतर तुमची म्हणजे फेब्रुवारी मार्चची परीक्षा होते. ठीक आहे, त्यानंतरची तुमची परीक्षा जुलैमध्ये होते, त्यानंतरची तुमची एक परीक्षा सप्टेंबरमध्ये होते बाळांनो. 3 परीक्षा मिळून हा प्रश्न बाळांनो 24 वेळा विचारला गेलेला आहे. 24 वेळा सेम प्रश्न. 24. आता तुम्ही म्हणणार सर 24 वर्षापूर्वी तर सिलेबस पण नव्हतं झाला बाळांनो. एक प्रश्न 3-3, 4-4 वेळा विचारला गेलेला आहे. एका वर्षात 3-3, 4-4 वेळा एक्झाम होते. एका प्रश्न इतक्या वेळा विचारला गेलेला आहे. हा प्रश्न बाळांनो टोटल 13 वेळा विचारला गेला. आता तुम्ही म्हणणार दादा सिलेबस चेंज होऊन 13 वर्ष झाले नाही, तू कसं काय सांगतोय 13 वर्षात विचारला गेलेला? बाळांनो तुमच्या एक्झाम वर्षामधून 3 वेळा होतात. पहिले तर तुमची आता ही फेब्रुवारी मार्चची एक्झाम एक होते, त्यानंतर जे विद्यार्थी इम्प्रुव्हमेंट करतात त्यांची एक्झाम जुलैमध्ये होते, आणि 1 सप्टेंबरमध्ये सुद्धा ड्रॉपरची एक्झाम होते. अशा एका वर्षात 3 परीक्षा होतात बाळांनो. त्यापैकी 13 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे टोटल सगळ्या मिळून. जर हा प्रश्न 13 वेळा विचारला गेलेला आहे, सगळ्यात जास्त येण्याची शक्यता आहे बाळांनो. मी गॅरंटी देतो, गॅरंटी घेतो या प्रश्नाची, हा प्रश्न येणार आहे. याला सोडून नका जाऊ. त्यानंतर दुसरा प्रश्न कोणता असणार आहे बाळांनो? दुसरा प्रश्न असणार आहे बाळांनो तुमचा कॅल्क्युलेट. काय असणार आहे तुमचा? कॅल्क्युलेट ई नॉट ऑफ द फॉलोइंग सेल. ऑफ द फॉलोइंग सेल. एक कोणती तरी सेल दिली जाईल, त्याचा तुम्हाला ई नॉट काढायचा असेल. ठीक आहे, हा प्रश्न कुठून येणार आहे? इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधून.
आता एक्झॅक्ट कोणती सेल येणार आहे, कसा प्रश्न असणार आहे, हे तुम्हाला कुठं भेटणार आहे बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येणार आहेत, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. म्हणून व्यवस्थित या टॉप 200 क्वेश्चनला करून जा बाळांनो. आता भरपूर विद्यार्थी म्हणतील आम्हाला एनरोल नाही करायचं टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये, आम्ही काय करायचं मग, आम्हाला नाही हेल्प करणार का तुम्ही? तुम्हाला या अशा पद्धतीने मी हेल्प करतोय, पण जर तुम्हाला खरंच तुमची स्वतःची तुम्हाला हेल्प करून जावी, तुम्हाला वाटत असेल तुम्हाला तुमची स्वतःची हेल्प तुम्हाला करायची आहे, टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये नक्कीच एनरोल करा. अदरवाईज मागच्या 7 वर्षाचे PYQचे सगळे पेपर करून जा, मागच्या 7 वर्षाचे सगळे सॅम्पल पेपर करून जा आणि सगळे एक्सरसाइज क्वेश्चन करून जा. एवढ्या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला टॉप 200 क्वेश्चन पण करायची गरज नाही. पण एवढे सगळे क्वेश्चन मिळून ना बाळांनो 1000 पेक्षा जास्त प्रश्न होऊन जातील आणि एवढे प्रश्न ह्या क्षणाला करणं शक्य नाहीये. म्हणून आपण टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स टाकलेला आहे बाळांनो. नक्कीच एनरोल करा. ठीक आहे, चला आता वळूया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. ठीक आहे, 4 मार्काचेच प्रश्न बघतोय आपण आतापर्यंत. 2 प्रश्न बघितले. तिसरा प्रश्न काय येणार आहे बाळांनो? तिसरा प्रश्न तुमचा असणार आहे ड्रॉ द स्ट्रक्चर. तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल बाळांनो 4 गोष्टींचं. ठीक आहे, आता याच्यामध्ये मी 4च्या 4 एक्झॅक्ट तुम्हाला सांगतो. XEF2 याचं तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करायचंय. XEF4 स्ट्रक्चर ड्रॉ करायचंय. XEF2, XEF4, XEF6 आणि तुम्हाला XEOF4 या 4 गोष्टींचं तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करायचंय. याचं सोल्युशन आपण ऑलरेडी टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये दिलेलं आहे. जे विद्यार्थी एनरोल नसतील तुमच्या बुकमध्ये या 4 स्ट्रक्चरचं 4चे स्ट्रक्चर दिलेले आहेत, व्यवस्थित करून जा. मी गॅरंटी देतो 100% हा प्रश्न येणार आहे तुमचा. हा प्रश्न सुद्धा तुम्ही बघणार 8 वेळा रिपीट झालेला आहे बाळांनो आणि मी गॅरंटी देतो हा प्रश्न येईल. ठीक आहे, त्यानंतरचा एक प्रश्न मी तुम्हाला सांगतो बाळांनो. व्हॉट आर थर्मोप्रोसेसेस. थर्मोप्रोसेसेस वरती तुम्हाला 4 मार्काला एक प्रश्न येऊ शकतो बाळांनो. ठीक आहे, आणि येणार. ठीक आहे, थर्मोप्रोसेसेस कोणते असतात रे बाळांनो? एडियाबॅटिक, आयझोथर्मल, आयझोकोरिक, आयझोबारिक, हे 4 असतात ना. 4 तुम्हाला प्रत्येक एक मार्काला डिफाईन करायला येऊ शकते. हा तुमचा 4 मार्काचा प्रश्न झाला. अशा पद्धतीने तुमचे 4 प्रश्न मी सांगितले बाळांनो, जे 100% येणार आहे. ठीक आहे, चला आता वळूया आपण. मी काय बोललो होतो तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये, 4 मार्काचे मी तुम्हाला 4 प्रश्न सांगणार आहे, 3 मार्काचे मी तुम्हाला 3 प्रश्न सांगणार आहे. आता आपण बघणार आहोत 3 मार्काचे 3 प्रश्न बाळांनो. 3 मार्काच्या 3 प्रश्नामध्ये एक प्रश्न तुमचा पक्का असेल डिफाईन वरती. जे हमखास प्रश्न येऊ शकतात ना तेच सांगतोय मी इथं, 100% येऊ शकतात तेच सांगतोय. ठीक आहे, डिफाईन मध्ये तुम्हाला 3 गोष्टी डिफाईन करायच्या असतील बाळांनो. एक म्हणजे तुमचं पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, दुसरं तुमचं डायमॅग्नेटिक सबस्टन्स, तिसरं तुमचं फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. या 3 गोष्टींना तुम्हाला डिफाईन करायचं असेल. प्रत्येक एक मार्काला येईल तुम्हाला. असे 3 मार्काचा हा एक प्रश्न होणार आहे बाळांनो. हा प्रश्न तुमचा 14 वेळा विचारला गेलेला आहे. 100% सांगतो हा प्रश्न तुमचा येणार आहे. त्यानंतर एक प्रश्न मी तुम्हाला सांगतो बाळांनो. डिफाईन बफर सोल्युशन अँड इट्स टाईप. 3 मार्काचा प्रश्न पक्का. 1 मार्क तुमचा डिफिनेशनसाठी आणि 2 मार्क तुमचे टाईपसाठी. अशा तुमचा 3 मार्काचा हा प्रश्न पक्का येणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न तुमचा असणार आहे बाळांनो. स्टेट हेनरीज लॉ. स्टेट हेनरीज लॉ. स्टेट हेनरीज लॉ विथ रिस्पेक्ट टू कंडक्टर. स्टेट हेनरीज लॉ विथ ओके. स्टेट हेनरीज लॉ अँड राईट 4 कंडिशन्स बेसिकली. राईट 4 कंडिशन फॉर आयडियल सोल्युशन. फॉर आयडियल सोल्युशन. ओके, हे तुमचे 3 प्रश्न झाले जे 3 मार्काला 100% तुमचे येणार आहेत बाळांनो. ठीक आहे, आता वळूया आपण पुढे. 2 मार्काचे प्रश्न, दोन मार्काचे प्रश्न मी तुम्हाला सांगतोय बाळांनो. त्याच्यामध्ये एक प्रश्न तुमचा असेल बाळांनो थर्मोलॉज. पक्का एक प्रश्न. ठीक आहे, तुम्हाला थर्मोलॉज एक 0th लॉ विचारला जाईल आणि एक तुम्हाला 1st लॉ विचारला जाईल. दोघंच्या दोघं तुम्हाला लर्न करून ठेवायचे. एक मार्काला विचारले जातील. असे तुमचे 2 मार्काचा प्रश्न पक्का येणार आहे. आणि दुसरा प्रश्न जो येणार आहे बाळांनो तो तुमचा असेल 2 प्रिन्सिपल. सांगा हा प्रश्न काय? दरवेळेस सांगतो मी, 2 प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री. 2 मार्काचा प्रश्न पक्का. त्यानंतर मी काय बोललो होतो तुम्हाला, 1 मार्काचा एक प्रश्न सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथं जो प्रश्न येणार आहे बाळांनो तो बीसीसी आणि एफसीसी वरती कोणत्याही प्रकारे विचारू शकतात. बीसीसी आणि एफसीसी वरती इथं तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स विचारू शकतात बाळांनो. बीसीसीचे एफसीसीचे नंबर ऑफ वॉइड्स विचारू शकतात. ठीक आहे, या दोघांपैकी एक कोणती तरी गोष्ट येईल. 1 मार्काला हा प्रश्न येणार आहे.
आता जे प्रश्न मी तुम्हाला सांगितले जे 100% येणार आहेत बाळांनो, आणि कशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात ते तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये बघायला भेटेल. मी गॅरंटी देतो बाळांनो, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथून येतील. ठीक आहे, तुमच्यासाठी जीवनदान ठरेल. लक्षात ठेवा, तुम्ही एनरोल करा किंवा ना करू, 12वी बोर्डासाठी सिरियस घ्यायचंय बाळांनो. 12वी बोर्डाचा स्कोर प्रत्येक ठिकाणी विचारला जातो. ठीक आहे, 12वी बोर्डात प्रत्येक विद्यार्थ्याची कमीत कमी 80% आली पाहिजे, कमीत कमी मी सांगतोय, आणि त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करतोय. दररोज व्हिडिओ टाकतोय तुमच्यासाठी बाळांनो. प्रत्येक प्रश्न काढून आणतोय, किती मार्काला विचारला जाऊ शकतो, किती वेळा आलेला आहे, त्या पद्धतीचे अनालिसिस तुमच्यासाठी आणतोय. तुम्ही सिरियस व्हा बाळांनो. ठीक आहे, आणि टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकलेल्याच आहेत. आपण नक्कीच एनरोल करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू. असाच व्हिडिओ तुम्हाला फिजिक्सचा हवा आहे का? असाच व्हिडिओ तुम्हाला मॅथचा हवा आहे का? असाच व्हिडिओ बायोचा हवा आहे का? कॉमेंट्स करा. जेवढे जास्त कॉमेंट येतील तेवढा जास्त व्हिडिओ लवकर येईल. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.